पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी घुसून बदला घेतलेला आहे. भारताने इथल्या दहशतवादी तळांवरती काल मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. भारतीय सेनेच्या या खास ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं होतं. भारतीय सेनेनं या मोहिमेमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथे जिथे दहशतवाद्यांचे तळ आहेत त्या तळांवरती अचूक असा मारा केला, अचूक असं लक्ष्य साधलेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं भावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर जे आहे ते सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे. आता या घटनेनंतर केवळ पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगभर खळबळ उडाली. भारताच्या या कारवाईवरती अमेरिका, जपान, रशिया, चीन यासह अनेक प्रमुख देशांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. आज आपण माहिती घेऊयात जगभरातले कोणकोणते देश आजच्या दिवशी भारतासोबत आहेत याची, आणि कोणत्या देशानं भारताच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनुराग जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. काल भारतानं पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळांवरती हल्ला केल्यानंतर याच्यावरती पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या महासंचालकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की हा हल्ला तात्पुरता आनंद आहे. आता त्यांनी तसं जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा भारताने कालच पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलेलं होतं की केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचे तळ जे आहेत त्यांनाच लक्ष्य करण्यात आलेलं होतं. लष्करी तळांवरती कोणत्याही पद्धतीचा हल्ला केला गेला नाही. यासोबतच सिव्हिलियन्सवरती सुद्धा कोणत्याही पद्धतीचा हल्ला केला गेला नाही. या हल्ल्यावरती अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे असं म्हणाले की काहीतरी होईल असा अंदाज सगळ्यांनाच होता. ही एक लाजिरवाणी बाब आहे असंच ते म्हणालेले होते. यासोबतच या एअर स्ट्राईक संदर्भात नुकतीच माहिती मिळालेली आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती काहीतरी घडणार हे लोकांना माहिती होतं. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये बऱ्याच काळापासून संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की हे अनेक वर्ष नाही तर अनेक शतकांपासून सुरू आहे. आता मी आशा करतो की हे लवकर सर्व काही संपावं. आता आपण याच वेळेस याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की एक वेळ अशी होती की हाच अमेरिका पाकिस्तानला पूर्णपणे मदत करत होता. मग ती शस्त्रास्त्रांची असू द्या किंवा इतर कोणत्याही पद्धतीची मदत असू द्या. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांना हे लक्षात आलं की आपण जी काही मदत पाकिस्तानला करतोय ती मदत आपण पाकिस्तानला तिथल्या पायाभूत सुविधा त्यांनी डेव्हलप कराव्या यासाठी देत होतो. पण पाकिस्तानने त्याचा वापर केला केवळ आणि केवळ दहशतवादाला पोचण्यासाठी. आणि ज्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं तेव्हापासून त्यांनी पाकिस्तानची मदत पूर्णपणे थांबवलेली आहे. आणि त्यांना हे पक्क माहिती आहे की दहशतवादाला खतपाणी कोणी घातलेलं आहे तर ते पाकिस्तानाने घातलेलं आहे. आणि ज्यावेळेस लादेन पाकिस्तानामध्ये सापडला, पाकिस्तानमध्येच त्याचा खात्मा केला गेला, त्यावेळेस त्याची पुष्टी सुद्धा झालेली होती. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अमेरिका पाकिस्तानला मदत कितपत करेल याच्याविषयी शंका आहे. पण भारताला ते पूर्णपणे सपोर्ट करताना दिसून येतात. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुद्धा असं म्हटलेलं आहे की भारताची झालेली जी लष्करी कारवाई आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. सद्य परिस्थितीमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत आणि भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत. चीनचे सुद्धा हे शेजारी देश आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिकाधिक गुंतागुंतीची होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलेलं होतं. आता बघा, यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट कोणतं आहे तर चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. चीनने काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभं राहू. पण ज्यावेळेस भारताने हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यानंतर त्यांचं हे स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे की दहशतवादाचा आम्ही विरोध करतो. आता पाकिस्तानने जर का आपण इंटरनॅशनल मीडियामध्ये त्यांचे इथले प्रवक्ते म्हणा किंवा त्यांचे इथले नेते जे आहेत हे ज्या पद्धतीने बोलतायत ते जर का आपण ऐकलं तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की ते असं म्हणतायत की दहशतवादाचा आम्हीच सगळ्यात जास्त सामना करत आहोत. आम्ही सुद्धा या दहशतवादामध्ये होरपळून निघालेलो आहोत. एका बाजूला असं सुद्धा म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला तरी सुद्धा त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही अशी दुटप्पी भूमिका ते घेताना दिसत आहेत. म्हणून कदाचित चीनने या ठिकाणी ते सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतात असं म्हटलेलं आहे. यासोबतच युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गटरस यांचे स्पोक्सपर्सन जे आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की लाईन ऑफ कंट्रोल आणि इंटरनॅशनल बॉर्डर जी आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची त्या ठिकाणी जो काही संघर्ष चालू आहे त्याच्यामुळे ते चिंतेमध्ये आहेत. यासोबतच दोन्ही देशांनी कोणत्याही पद्धतीने या युद्धामध्ये रूपांतर होणार नाही याच्यासाठी काळजी घ्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि द वर्ल्ड कॅनॉट अफोर्ड अ मिलिटरी कन्फ्रंटेशन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान
याचा सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. पण या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की भारताने ही कारवाई कशासाठी केलेली आहे. पाकिस्तानला विरोध नाही, पण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो आहे आणि एकूणच दहशतवाद जो आहे, या दहशतवादाला आपला विरोध आहे. हे या आपण कारवाईतून स्पष्ट सांगितलेलं आहे. असा स्पष्ट संदेश आपण संपूर्ण जगाला दिलेला आहे. फ्रान्सचे सुद्धा फॉरेन मिनिस्टर जे आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे, की बाबा या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दशकांपासून हिंसाचार सुरू आहे. दोन्ही देश जे आहेत हे अण्वस्त्रधारी देश आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हे लक्षात येतंय, की दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठीची भारताची जी भूमिका आहे, ही भूमिका फार महत्त्वाची आहे. भारताला दहशतवाद कंट्रोल करायचा आहे, दहशतवादाला पूर्णपणे संपवायचं आहे, हेही त्यांच्या लक्षामध्ये येतंय. पण ही कारवाई जी आहे याचं युद्धामध्ये रूपांतर होऊ नये, हे एस्केलेट होऊ नये याच्यासाठी दोन्ही देशांनी काळजी घ्यायला पाहिजे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात सामान्य नागरिकांना ह्याचा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, असं ते म्हटलेले आहेत. पण ह्याच्यातलं मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलेलं आहे, तर वी अंडरस्टँड इंडियाज डिझायर टू प्रोटेक्ट इटसेल्फ अगेन्स्ट दिस करेज ऑफ टेररिझम. म्हणजे दहशतवादामध्ये सर्वाधिक होरपळून कोण निघालेला आहे, तर भारत. म्हणजे 80-90चं दशक आणि तेव्हापासून सातत्याने दहशतवादाने आपल्या इथे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत. तिथले सामान्य नागरिक, इथलं सरकार यांना वेठीस धरलेलं आहे. जपानचे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी जे आहेत योशिमासा हायाशी यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, की पाकिस्तानने काश्मीरमध्ये जो काही दहशतवादी हल्ला केलेला आहे, आम्ही त्या दहशतवादी हल्ल्याचं आणि दहशतवादाचं पूर्णपणे आम्ही निषेध करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कंडेम सच ॲक्ट्स ऑफ टेररिझम असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये होतं. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जी काही कारवाई केली गेलेली आहे, या कारवाईचं रूपांतर पूर्ण युद्धामध्ये व्हायला नको, फुल स्केल मिलिटरी कॉन्फ्लिक्टमध्ये याचं रूपांतर व्हायला नको. याच्यासोबतच साऊथ एशियामध्ये शांतता आणि स्थैर्य राखणं ही आमची सगळ्यात महत्त्वाची अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या भागामध्ये शांतता आणि स्थैर्य राहावं यासाठी एकमेकांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलेलं होतं. यासोबतच त्यांचे प्राईम मिनिस्टर जे आहेत जपानचे, त्यांनी पहलगाम अटॅक जो आहे याचा पूर्णपणे निषेध केलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे, की टेररिझम कॅन नॉट बी जस्टिफाईड फॉर एनी रिझन. दहशतवादाचं कोणत्याही पद्धतीने समर्थन करता येणार नाही, असं म्हणून त्यांनी भारताला एका पद्धतीने पाठिंबाच दिलेला आहे. युनायटेड अरब एमिरेट्स जे आहेत त्यांचे फॉरेन मिनिस्टर जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि त्यांचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर जे आहेत अब्दुल्ला बिन सुलतान बिन झायद उल नायान यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, की भारत आणि पाकिस्तान या दोघांनी सुद्धा थोडी शांततेची भूमिका घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त टेन्शन कसं कमी करता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि ही परिस्थिती जी आहे अजून चिघळणार नाही याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. भारताच्या कारवाईचं उघडपणे समर्थन जर का कोणी केलं असेल, तो मात्र इस्रायल आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलंय, की आम्ही भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतो. दहशतवाद्यांना त्यांच्या गुन्ह्यांची किंमत जी आहे ती चुकवावी लागेल आणि इस्रायलने याआधी सुद्धा भारताला वेळोवेळी दहशतवाद या मुद्द्यावरती पाठिंबा दिलेला आहे. यासोबतच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ज्या आहेत मारिया झागारोव्हा या म्हणाल्यात, की आम्हाला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव जो आहे त्याची चिंता आहे आणि आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. रशियाने याआधीच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. पण भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं मात्र त्यांनी समर्थन केलेलं आहे आणि लष्करी कारवाईमुळे परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी प्रयत्न करा, हेही ते म्हणताना दिसतायत. प्रादेशिक शांतता आवश्यक असल्याचं कतारचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की दोन्ही देशांनी संयम बाळगला पाहिजे. यासोबतच राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य याच्यासाठी हे गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्या दुसऱ्या बाजूला युरोपियन युनियनने मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पूर्णपणे निषेध केलेला आहे आणि त्यांनी दहशतवादाला भारताने जे काही उत्तर दिलेलं आहे, त्याच्या विरोधात जी काही कारवाई केलेली आहे, त्याला पूर्णपणे पाठिंबा सुद्धा नुकताच जाहीर केलेला आहे, जे की फार महत्त्वाचं आहे. तुर्कीसारखा देश जो आहे, जो पाकिस्तानला गेल्या काही काळापासून सपोर्ट करताना दिसतोय, त्यांनी सुद्धा भारताने केलेल्या कारवाईवरती चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी ही परिस्थिती अजून चिघळू नये म्हणून दोन्ही देशांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, जगभरातील ज्या महत्त्वाच्या सत्ता आहेत, जे महत्त्वाचे देश आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांनी भारताने दहशतवाद विरोधात जी काही कारवाई केलेली आहे, त्या कारवाईचं समर्थन केलेलं आहे. आजपर्यंतचा भारताचा इतिहास राहिलेला आहे, की भारताने स्वतःहून
कधीच कोणत्याही देशावरती आक्रमण केलेलं नाही. मग पाकिस्तानने प्रत्येक वेळेस भारताची कळ काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भारताने नेहमीच संयमी भूमिका दाखवलेली. पण यावेळेस ज्यावेळेस निष्पाप नागरिकांचा हल्ल्यामध्ये बळी गेला आणि ज्या पद्धतीने ही सर्व काही घटना घडली, त्या घटनेनंतर सुद्धा पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून नाईलाजास्तव भारताला पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान येथे असलेल्या दहशतवादी तळांवरती हल्ला करावा लागला. तिथल्या दहशतवाद्यांना संपवावं लागलं आणि एकूण सूर जगभरातील नेत्यांचा आणि जगभरातील देशांचा असा दिसतोय, की दहशतवादाला आम्ही सुद्धा समर्थन देत नाही. त्याच्यामुळं भारतानं केलेल्या कारवाईचं हे देश समर्थन करताना दिसतायत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.